मॉर्निंग, हाय, हॅलो, नमस्कार. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आता आहे आज तिसरा पौषमधला रविवार. सो आता पूजा झालेली आहे आणि पूजा करण्यासाठी तुम्हाला माहितीच आहे आम्ही टेरेसवरती येतो, कारण आमची तुळस माता टेरेसवरती आहे. आणि हां, शांत बस. त्यामुळे आम्ही वरती आलेलो आहे आणि आता पूजा झालेली आहे. आणि सो आज मला लेट झालं, कारण नाना उशिरा उठल्यामुळे चूल पेटवली नाही आणि तसंच ते रानात गेले. मग मला हे करावं लागलं. आणि आता जस्ट पूजा झाली आहे आणि अगरबत्ती, माझी फेवरेट अगरबत्ती आहे ब्लॅक झेड म्हणून. तर तिथं मला वरती नको चढू. तर आता मग जायचं खाली, खालच्या देवांची देवपूजा करायची, आवरायचं पटापट. आणि आज म्हणजे थोडी थंडी आहे, आणखी थंडी वाजते, एवढा सूर्य वरती आला नाही आहे. तर चला आता आपण खाली जाऊया. आणि त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि तुम्हाला मी पूजा दाखवते. थोडक्यात पूजा उरकलेली आहे आपली आणि रेग्युलरचे सगळे जे करतात ते. आणि कोण कोण पौषमधले रविवार करते ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि मी पण पहिले 2 वर्ष केले नव्हते, 5वं म्हणजे मला 3रं वर्ष आहे मी पौषमधले रविवार करते ते. अगोदर 2 वर्ष काही केले नव्हते. तर चला, तर ही केलेली आहे आपली पूजा तुळशी मातेची. आणि हे पहिले होतं ते तसं. आणि सो दिवा वाऱ्याने थोडं फडफड करतोय. तुळशी मातेला पाणी घातलेलं आहे, सूर्याला आणखी पाणी घालायचे. तर तांब्या भरून ठेवलेला आहे, ते आता सूर्याला अर्पण करते आणि मग खाली जाते. तर ही केलेली आहे आम्ही पिल्लूची छोटी छोटी हेअरस्टाईल. हे पहा किती छान आणि क्यूट दिसते पिल्लूला आमच्या. हां, डोल्याला मेकअप केलाय. चकला मेकअपच केलं आहे बाबा आम्ही तर आज. हो, छान छानच. हात नको लावू त्यांना. चला. तर गाईज मी आज उपवासासाठी बनवलेला आहे तिळा शेंगदाण्याचे 4 लाडू आणि खोबऱ्याचे आहेत ते 3 लाडू झालेले आहेत. एकच नारळ होता तर तो फोडल्यानंतर एवढे लाडू झाले, 3 लाडू. देवाला नैवेद्य दाखवला. आता मला खायचं आहे, शेटला देते, आनंदीला देते. तुम्ही म्हणताना एवढे सगळे लाडू एकटी खाते का काय? तसं नाही. तर आनंदी आणि शेट आहेत घरी म्हणून त्यांच्यासाठीही बनवलं. आणि एखादा शिल्लक म्हणजे त्यातला राहिला तर होऊन द्या, असं नाही की सगळं संपवायचं. पण छान झालेले आहेत लाडू. हे 4 लाडू आहेत ते तिळाचे म्हणजे हावरीचे आणि शेंगदाण्याचे. अगोदर ते भाजून घेतल्यानंतर बनवलेले आहेत. आणि नारळ पण खिसून नाही घेतला, डायरेक्ट बारीक करून घेतला आणि परतला तूप आणि साखरामध्ये ते लाडू. तर लाडू कशा वाटते ते नक्की सांगा. हे आहेत उपासाचे लाडू. आणि मला काही गोड एवढं जास्त आवडत नाही, त्यामुळे मला काही पोट भरलं नाही. त्यामुळे म्हटलं थोडी चटणीची म्हणजे मिरचीची खिचडी करूया. आणि मिरचीची भेंडी केली आहे आणि दही, भेंडी, खिचडी, साखर, लिंबू. आणि पिल्लूला पण माझ्याबरोबर ताट केलेलं आहे, कारण लेकराने आपल्याबरोबर खाल्लं ना मग टेन्शन जातं की एक टाईमचं खाल्लं. तर पिल्लूचं बघा आमच्या चाललेलं आहे लिंबू पिळायचं. अगं मम्मी थांब, मी करणार, असं करणार तसं, असं चाललेलं असलं. तर मी आत्ता चाललेले आहे बाहेर आणि पटापट आवरलेलं आहे, कारण शेड घ्यायला आलेलं आहेत. आणि आत्ता माझं आवरलेलं आहे, दारं वगैरे लावायची आणि मग जायचं. तर मी चालले कुठे, तुम्ही पण कंटिन्यू करा. खरंच खूप मस्त आहे, कारण तिथं व्याख्यान आहे नितीन बानगुडे सरांचं. तर आपण जाऊया. बराच वेळ वाट पाहायचे, कुणीतरी नाविक विचारायचा, लाल बहादूर चल येतोयस ना शाळेत? आणि लाल बहादूर सांगायचं नाही, तुम्ही जा. का रे? पैसे नाहीत तुम्हाला द्यायला. अरे असू दे ना, उद्या दे. पण उद्या तरी कुठून येते? अरे आल्यावर दे ना. नाही, आई सांगते आपल्या जबाबदारीचं ओझं दुसऱ्यावर नको, तुम्ही जा. नौका निघून जायची. लाल बहादूर शास्त्री अंगावरचे कपडे काढायचे, त्या कपड्यात स्वतःची वह्या पुस्तकं गुंडाळायचे, त्याचं मुंडाचं डोक्याला करून बांधायचे आणि सरळ गंगेत उडी घ्यायचे आणि पोहत पोहत पलीकडच्या काठावर जायचे. तिथं परत कपडे घालायचे, वह्या पुस्तक हातात घ्यायचे आणि शाळेत पोहोचायचे. परिस्थितीशी झगडणारे ते लाल बहादूर शास्त्री या देशाचे पंतप्रधान झाले. त्यांनी कुठं सांगितलं आमची परिस्थिती नव्हती. रामेश्वरम मध्ये वृत्तपत्र टाकणारे एपीजे अब्दुल कलाम या देशाचे राष्ट्रपती झाले. त्यांनी कुठं कारण सांगितले आमची गरिबी.
सगळं आहे हो आमच्याकडे, तरी आमची रिहा बुलोज नावाची फिलिपाईन्स मधली 11 वर्षाची चिमुरडी शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेत पहिली आहे आणि तिची All I'm saying.
नितीन सोनवणे सर आणि ज्ञानसागर लर्निंग सेंटरचे सर्व शिक्षक स्टाफ आणि मॅनेजमेंट या सर्वांचं पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. त्यानंतर आम्हाला उशीर झाला आणि घरी मी स्वयंपाक केला नव्हता आणि मग शेठ म्हणले चला बाहेरच जेवून जाऊया, म्हणून आम्ही आलेलो आहे विहान हॉटेलला. आणि आता भूक लागली हे पण कळलं नाही, एवढं मनसोक्त त्या गॅदरिंगमध्ये इंटरेस्ट दिला आणि असं कळलं पण नाही. पण गाडीवर आल्यावर तर थोडीशी थंडी भरली आहे आणि पिल्लूचं चालले मम्मा कुठे. आणि त्यानंतर आम्ही मागवलं होतं स्टार्टरमध्ये पनीर चिली. तर आमच्या पिल्लूला असे पदार्थ भरपूर आवडतात, तर पिल्लूसाठी आम्ही हे मागवलं. नंतर आम्हाला जेवणासाठी मागवणार आहे आम्ही तर चिकन मागवलेलं आहे. सो हे प्लेट आहे. नंतर नेक्स्ट बिर्याणी आणि आईस्क्रीम खाऊन एंड करणार आहे. तर गाईज आता आम्ही कार्यक्रमावरून आलो, जेवण वगैरे केलं आणि मस्त असं थंडीत आलेलं आहे बुलेटवरती. आणि आता दूध वगैरे फ्रीजमध्ये ठेवलं. आणि तर व्हिडिओची एंडिंग इथेच करते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाय. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.